नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुधी भोपळा, फ्लॉवर आणि मिरचीसह पालेभाज्यांच्या दरात वाढ. गारपिटीमुळे भाज्यांचं नुकसान, आवक कमी झाल्यामुळे दर वाढले. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढल्यामुळे लसणाच्या दरात घट. बाजारामध्ये 151 टन लसूण आयात. चीनमधून लसूण आयात करण्यात आल्याची माहिती. गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढली. राज्यात काल कोरोनाचे 3 रुग्ण तर देशात 122 रुग्णांची नोंद. मुंबईत यावर्षी 1196 जणांना स्वाईन फ्लूची बाधा. 686 जणांना H3N2 ची लागण. 7 वर्षातली यंदाची सर्वाधिक रुग्णसंख्या. गेल्या महिन्यात मुंबई विमानतळावरनं 40,46,46,000 प्रवाशांचं उड्डाण. दिवाळीमध्ये प्रवासी संख्येमध्ये 109% वाढ. विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित डबल डेकर बसगाड्यांची संख्या वाढवण्याकडे बेस्टचा कल. आणखी 10 वातानुकूलित विद्युत डबल डेकर बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत येणार. 2025 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात 10,662 बसेस येतील. 2025 आणि 26च्या वर्षात बेस्ट इलेक्ट्रॉनिक बसेसची खरेदी करणार. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती गॅन्ट्री बसवण्यासाठी आज ब्लॉक. दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये पुण्याच्या मार्गावरची सर्व वाहतूक वळवली जाईल. पुण्यामध्ये आरटीओ आणि टॅक्सी संघटनांच्या बैठकीत दर निश्चिती होणार. बैठकीत ठरलेल्या दरांसंदर्भात ओला उबर कमिशन लावणार. एसटीचा प्रवास आणखी सुखकर होणार. डिजिटल प्रणालीद्वारे लवकरच प्रवाशांना ऑनलाईन तिकीटं काढता येतील. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन होणार. राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन करण्याचे मुंबई पोलिसांना लेखी आदेश. पोटनिवडणूक न घेण्यासाठी पुण्यामध्ये मणिपूरसारखी स्थिती होती का? उच्च न्यायालयाची केंद्रीय निवडणूक आयोगाला विचारणा. पोटनिवडणूक घेणं कठीण झालं होतं. केंद्रीय निवडणूक आयोगानं हा दावा केला होता. धाराशिवच्या माकणीमधील सभेमध्ये मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली. वैद्यकीय तपासणीनंतर स्टेजवरती बसून त्यांनी भाषण पूर्ण केलं. तर बीडच्या अंबाजोगाईमध्ये मनोज जरांगेंची सभा. तब्येत बिघडल्यानंतरही जरांगेंचं समाज बांधवांना संबोधन. यावेळी जरांगे भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. छगन भुजबळांचं एकूण आरक्षण दिलं नाही तर पुढचं आंदोलन जड जाईल. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. नांदेडमध्ये मनोज जरांगेंनी नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ सभा घेतल्यामुळे आयोजकांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. परभणीमध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या हनुमान कथेचं आयोजन. मराठ्यांचा लवकरच विजय होणार. धीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रिया. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. गोपीनाथ गडावरती जाऊन पंकजा मुंडे दर्शन घेणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि मराठा आरक्षणासारख्या प्रश्नांमुळे शरद पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाही. नाशिकमध्ये शरद पवारांचा वाढदिवस साजरा. पवारांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या दिवसांच्या तारखेची नंबर नोट आणि फोटो फ्रेम त्यांना भेट देऊन कार्यकर्त्यांकडून अनोखं सेलिब्रेशन. नाशिकमध्ये कार्यकर्त्यांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून शरद पवारांचा वाढदिवस साजरा. उद्धव ठाकरे आज शरद पवारांना भेटणार. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे भेटणार असल्याची माहिती. आमदार रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप. नागपूरमधल्या सभेला शरद पवारांसह अनेक बडे नेते हजर राहतील. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचं पथक आज पुण्याच्या दौऱ्यावर. पुण्यातल्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये हे पथक दुष्काळी परिस्थितीची आढावा बैठक घेतील. 2 दिवसांपासून ऊस दरासाठी सुरू असलेलं स्वाभिमानीचं आंदोलन अखेर मागे. स्वाभिमानीच्या मागणीप्रमाणे दर देण्याचे दत्त इंडिया संचलित वसंतदाता कारखान्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. देशामध्ये सध्या कांदा 25 ते 30% कमी असल्यामुळे निर्यात बंदीचा निर्णय. पियुष गोयल यांची माहिती. तर शेतकऱ्यांचा संपूर्ण कांदा केंद्र सरकारनं खरेदी करावा. कुणाचंही नुकसान होऊ देऊ नये अशी मागणी केल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. कांद्यावरची निर्यात बंदी उठायलाच हवी. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे शेतीचं नुकसान. शेतकऱ्यांच्या व्यथा दिल्लीत मांडणार. शरद पवारांची भूमिका. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचा विषय राजकीय न करता सर्वांनी एकत्रित येऊन हा निर्णय घ्यावा. शरद पवारांचं वक्तव्य. कांदा प्रश्नी शरद पवारांच्या आंदोलनाचं राजू शेट्टींकडून समर्थन. शरद पवार रस्त्यावरती उतरत असतील तर केंद्र सरकारला लक्षात यायला हवं की कांदा प्रश्नाचं गांभीर्य किती आहे. विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमदार बच्चू कडू आक्रमक. शेतकऱ्यांच्या धानाला किंमत का देत नाही? मोदींच्या मेक इन इंडियामध्ये कांदा बसत नाही का?
बच्चू कडूंचे सवाल. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरळीत. कांद्याच्या बाजारभावात मात्र घसरण. कांद्याला सरासरी 1900 ते 2000 रुपयांचा भाव. कांदा प्रश्नी मनसेची नाशिकच्या येवला तहसीलवरती धडक. कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी, मनसेची मागणी. कांदा निर्यात बंदीनंतर केंद्र सरकारचे नाफेड आणि एनसीसीएफला कांदा खरेदीचे निर्देश. नाफेड आणि एनसीसीएफ 7 लाख टन कांदा खरेदी करणार. कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ अहमदनगरच्या नेप्ती उपबाजार समितीसमोर शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध. राज्याच्या 24 जिल्ह्यातल्या 52 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत 2216 कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा मंजूर. 1690 कोटी रुपये वितरित. शिंदे गटाकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचे मातोश्री परिसरात बॅनर्स. बॅनरवरती बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार आणि सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानण्यात आलेले असून पंतप्रधान मोदी आणि शहा यांचं अभिनंदन करण्यात आलंय. विधानसभेतील पुरवणी मागणीवरती पहिल्या दिवसाची चर्चा पूर्ण. महसूल, नगरविकास आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुरवणी मागण्या मंजूर. मुंबई महानगरपालिकेचं गेल्या 25 वर्षांचं ऑडिट केलं जाणार. यासाठी 3 सदस्यांची समिती गठीत करणार. मंत्री उदय सामंत यांची घोषणा. शिवसेना आमदार अपात्रता निर्णय वेळेआधीच लागण्याची शक्यता. आजच उलट साक्ष संपवा, विधानसभा अध्यक्षांचे निर्देश. नवाब मलिक प्रकृती ठीक नसल्यामुळे सोमवारी अधिवेशनात अनुपस्थित होते. आज डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते नागपूरला येतील. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती. राज्यात सत्ताधारी पक्षाकडनं गुंडगिरी सुरू आहे. जो न्याय नवाब मलिकांना तोच न्याय प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीतही लावणार का, उद्धव ठाकरेंचा सवाल. ललित पाटील प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना नागपूर अधिवेशनात पाचारण. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे नागपूरमध्ये. 200 अनधिकृत इमारती असलेल्या शहरामध्ये मुख्यमंत्री राहतात. जितेंद्र आव्हाडांचा एकनाथ शिंदेंना टोला. तर जितेंद्र आव्हाडांनी ठाणे शहरातल्या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र त्यांनीही अनधिकृत बांधकामं वाचवण्यासाठी किती प्रयत्न केलेत हेही पाहणं महत्त्वाचं. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. खासदार संजय राऊतांच्या विरोधात यवतमाळच्या उमरखेड पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद. पंतप्रधान मोदींविषयी सामनातनं आक्षेपार्ह लिखाण आणि 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असं लिखाण केल्याची भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडांनी तक्रार दिली होती. विकास कामांच्या आडेनं धारावीकरांना घरं मिळू नये हे ठाकरेंचं धोरण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवरती पलटवार. लोकसभेच्या जागावाटपाबाबत शरद पवारांची वेट अँड वॉचची भूमिका. आघाडीमधील जागावाटपासंदर्भात 19 डिसेंबरला दिल्लीत बैठक होते. समुद्रावरती ट्रॅक्टर चालवणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिले. मुंबईतल्या स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्र्यांच्या सहभागावरनं उद्धव ठाकरेंची टीका. तर तुम्ही महानगरपालिकेच्या तिजोरीवरती जेसीबी चालवला, मुंबईच्या विकासावरती बुलडोझर फिरवला. आपण इतर राज्यात प्रचारासाठी गेलो किंवा स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी गेलो तरी तुम्हाला त्रास होतो. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं उत्तर. सरकार इव्हेंटमध्ये अडकलंय. धारावीमधील सर्व रस्ते सिमेंटचे करणार असं मुख्यमंत्री म्हणाले होते, पण 2 वर्षात काहीच प्रगती नाही. वर्षा गायकवाडांची टीका. नाना पटोलेंचं राज्य सरकार विरोधात वादग्रस्त वक्तव्य. सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही, पटोलेंचा आरोप. ब्लॅक मार्केटिंग करून पैसे घेऊन बसणारे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत. केंद्रीय यंत्रणा त्यांचा शोध घेतील. काँग्रेसनं भ्रष्टाचार करून लपवलेला पैसा आता बाहेर येतोय. धीरज साहू प्रकरणावरनं सुजय विखेंची टीका. रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला फारसा प्रतिसाद मिळाल्याचं दिसलं नाही. जनतेनं त्यांना कसा प्रतिसाद दिला हे निवडणुकीतनं कळेल. सुजय विखेंचा रोहित पवारांना टोमणा. महाप्रबोधन यात्रा कुणावरती व्यक्तिगत टीकेसाठी नाही, पण आमच्यावर टीका केली तर आम्ही सोडत नाही. सुषमा अंधारेंची भूमिका. आनंदाचा शिधा हा विकास असू शकत नाही. सणासुदीला आपण गोडधोड खावं इतकी ऐपत सुद्धा
मोदी सरकारनं ठेवलेली नाही. सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.